हे गाणं कोणाला आवडतं. हे गाणं कोणाला आवडतं. कोण किंवा कोणाला आहे तो कोणाला शब्दासाठी सुद्धा हुज आहे. हुज हा शब्द वापरतो. हु. ओके, माहित तर नाहीये म्हणजे आता ही शीट पैकीच असणार. मेघड्याना डज. परत परत मी तुम्हाला सांगतो, का माहित नाही कसं कळणार, कधीच कळू शकत नाही. आणि मग ते सगळा सावळा गोंधळ. हु डज करता तर आपल्याला माहित नाही. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद, करता क्रियापद योग्य रूप ऐकण्यासाठी हु. आन्सर हे गाणं कोणाला आवडतं. आवडण्यासाठी क्रियापद आहे लाईक. हु डज लाईक काय तर धिस सॉन्ग, हे गाणं. ओके, परंतु हे तुमचं अचूक उत्तर नसून अचूक उत्तर हे आहे हु. ओके, डज लाईक एकत्र केलं काय झालं लाईक्स. आर यू गेटिंग इट. येस, हु डज लाईक म्हणजेच काय लाईक्स. हु लाईक्स धिस सॉन्ग, हे गाणं कोणाला आवडतं. हे कोण करतो. ओके, कोण म्हणजे हु. ओके, डज. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद, कारण कोण म्हणजे ते आपल्याला माहित नाही. डब्ल्यू नंतर येणार सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर करता. करता तर आपल्याला माहित नाहीये. त्यानंतर क्रियापद योग्य रूप करणे. करतोसाठी क्रियापद डज हे सहाय्यकारी क्रियापद, पण त्याच वेळेला करण्यासाठी मुख्य क्रियापद आहे डू. हु डज डू हे धिस. बघा किती मजेशीर भाग आहे. आता हे डज डू एकत्र केलं तर ते काय होणार. डज प्लस डू इक्वल डज. बघा, म्हणून याचं अंतिम वाक्य तयार होतं हु डज धिस. हे कोण करतो. बघा, हे डज प्लस डू इक्वल्स डज. डज प्लस डू इक्वल्स डज. मी तुम्हाला हे जे सांगतो, हे जे शिकवतोय ना, मी तुम्हाला परत परत सांगतो की जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा पूर्ण उलगडा होत नाही, पूर्ण त्याच्या आपण टोकापर्यंत जात नाही, खोलात जात नाही, मुळापर्यंत जात नाही, तोपर्यंत थांबायचंच नाही. आणि तसं झाल्यानंतर आपण रिलॅक्स होतो. आपल्याला कळतं हा हे असं असं आहे. काही नियम वगैरे ते तोडपाठ करावेच लागतात. ते एवढ्यासाठी कारण ते तोडपाठ पण असे झाले पाहिजेत ना की सहज झाले पाहिजेत. नंतर डब्ल्यू स्टाईल शब्द सहाय्यकारी क्रियापद, करता क्रियापद वाक्य झालेले प्रश्नचिन्ह काय झालं एवढं, त्याला किती मोठीची गोष्ट आहे. असो, बघा हे कोण करतो. हु डज डू धिस. आणि हु डज आणि डू ला एकत्र काय झालं हु डज धिस. परंतु हेच वाक्य जर आपण बघा किती मजेशीर आहे. बघा, हे कोण करत नाही. एक्सक्यूज मी. हे कोण करत नाही. कोण हु. ओके, आता हु नंतर नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य म्हटलं तर सहाय्यकारी क्रियापदाला नकार लागणार. कोण म्हणजे इकडे सहाय्यकारी क्रियापद डज. डजला नॉट लागला तर डज नॉट किंवा डझंट दोन्ही पद्धतीने लिहू शकतो तुम्ही. आपण एकत्र लिहिला डज नॉटला हु डझंट. पण इथे मात्र तुम्हाला डझंट लिहिल्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप लिहावंच लागेल. आणि आता करण्यासाठीचे क्रियापद आहे. बघा किती मजेशीर आहे. हु डझंट डू धिस. लक्षात येतं तुमच्या. हा प्रश्न तुम्हाला कळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. काय लागलं होतं हे कोण करतो. हु डज डू धिस म्हणजे हु डज धिस. डज डू एकत्र केलं. इथे मात्र हे कोण करत नाही. हु. आता नकारार्थी वाक्य करायचं म्हणजे ते सहाय्यकारी क्रियापदाला नकार लागणार. आता हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे डज, त्याला मात्र इथे नकार लागला. बघा, मग ते सहाय्यकारी क्रियापदाला नकार लागल्यानंतर मुख्य क्रियापद तुम्हाला लिहावंच लागेल. लक्षात येतं तुमच्या. एकदम शार्प स्टडी आहे, एकदम शार्प. दुर्दैवाने एखाद्याने त्याला लाईटली घेतलं ना तर त्याच्यासारखा दुर्दैवी तोच. हे कोण करत नाही. हु डझंट डू धिस. कारण ह्या पद्धतीचं एक्सप्लेनेशन मी तरी आज तागात कुठेही पाहिलेलं नाही. ते मी करत 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 जेव्हा तिथपर्यंत गेलो, मला माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही कशाच्या आधारावर त्याला डज म्हणता, कशाच्या आधारावर त्याला ल्यूज म्हणता. ते डज लिव्ह आहे. आणि मग त्याच्यातून उलगडा होत 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 मी स्वतः इथपर्यंत या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की अरे हे असं आहे. आणि अशा पद्धतीने जर एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं तर लगेच कळतं. आणि तो माझा आतापर्यंतचा अनुभव आहे की ते कळतंच. ओके, सो हे कोण करतो. हु डज डू दिस. फायनल आहे हु डज दिस. हेच वाक्य लिहा तुम्ही, हे लिहायचं नाही. आणि हे कोण करत नाही. हु डझंट डू दिस. ओके, बघा तुला कोण आवडतो.
परत कोण म्हणजे हू. ओके. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद करता तुला म्हणजे तू असल्यामुळे डू, हू, डू करता यू, हू डू यू. लाईक साठी आवडण्यासाठी क्रियापद लाईक. बघा हू डू यू लाईक, तुला कोण आवडतो. आता याचं उत्तर एखादा माणूस किती पद्धतीने वेगळं. मी तुला का सांगू वाय शुड आय टेल यू, मी तुला का सांगाव वाय शुड आय टेल यू दॅट हू आय लाईक, मला कोण आवडतं. मला कोणीच आवडत नाही. आय डोंट लाईक एनीवन. पण असं ते निगेटिव्ह वाक्य वाटेल म्हणून आपण ते घ्यायचं नाही. तुला कोण आवडतं, हू डू यू लाईक. आता हे त्याला कोण आवडतं, एक्सक्यूज मी, हू डज ही लाईक. हे पण घेऊ आपण. त्याला कोण आवडतं, हू सहाय्यकारी क्रियापद करता त्याला म्हणजे तो असल्यामुळे येणार डज, हू डज ही, आणि याबद्दल एक ग्रुप आवडण्यासाठी लाईक. तुला कोण आवडतो, हू डू यू लाईक. त्याला कोण आवडतं, हू डज ही लाईक. डज लाईकला ओके. बघा तुला काय आवडतं. काय म्हणजे व्हॉट. व्हॉट सहाय्यकारी क्रियापद करता तुला म्हणजे तू असल्यामुळे व्हॉट डू यू आवडण्यासाठी क्रियापद लाईक, व्हॉट डू यू लाईक. आता म्हणू शकतो तुला काय आवडतं, व्हॉट डू लाईक. कित्येक उत्तर असलं मला हे आवडतं मला ते आवडतं ते आपण पाहिलेलं आणि एकत्रितरित्या आपण भरपूर सराव करू, त्याची काळजी नका करू तुम्ही. तुझ्या संकल्पना स्पष्ट तुमची झाली पाहिजे. बस मला माझं जे म्हणणं आहे थोडक्यात सेंट्रल आयडिया अशी की संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे. तुझ्या भावाला काय आवडतं. ओके. तुझ्या भावाला काय आवडतं. व्हॉट काय म्हणजे व्हॉट. तुझा भाऊ तृतीय पुरुष एकवचनी करता ही तो. व्हॉट डज डब्ल्यू शब्द व्हॉट नंतर येणार व्हॉट डज करता कोण तुझा भाऊ ना. युअर ब्रदर BROTHR लाईक आवडण्यासाठी क्रियापद लाईक. झालं वाक्य. व्हॉट डज युअर ब्रदर लाईक. तुझ्या बहिणीला काय आवडतं, व्हॉट डज युअर सिस्टर लाईक, व्हॉट डज युअर मदर लाईक, व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक. तुझ्या मित्राला काय आवडतं. अँड सो मेनी कितीतरी वाक्य तयार केले जाऊ शकतात. आता हे वाक्य होतं की मला तुला काय आवडतं, तर तुम्ही असं तुम्हाला असं वेगळं उत्तर येतं. मला नाही सांगायचं तुला काय मला काय आवडतं. आय डोंट वॉन्ट टू टेल यू दॅट व्हॉट आय लाईक. मला नाही सांगायचं तुला. खूप सारी उत्तरं दिली जाऊ शकतात. बघा हे कोणाला आवडतं. बघा हे कोणाला आवडतं. कोणाला म्हणजे हू. ओके. सहाय्यकारी क्रियापद येणार डज. कोणाला ते तर माहित नाही, तोच करता आहे मध्ये तो गायब झाला. हू डज आवडण्यासाठी लाईक, हू डज लाईक हे म्हणजे धिस क्वेश्चन मार्क. आता डज लाईक आपण डज लाईक एकत्र लिहावं लागेल आपल्याला म्हणून आपलं शेवटचं उत्तर काय करणार हू डज लाईक बरोबर लाईक्स. हू लाईक्स धिस. हे कोणाला आवडतं, हू लाईक्स धिस. आता हेच वाक्य आपण हे कोणाला आवडत नाही. बघा हे कोणाला आवडत नाही असा प्रश्न जर तुम्ही विचारला प्रश्न कसा चालेल बघा. हू. आता मात्र तुम्हाला सहाय्य नकारार्थी प्रश्न असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाला नकार लावावा लागेल. मग हू येणार पुढे डझंट. DOES कळतं तुम्हाला. असं सरावाने तुम्हाला हे सरावाने येणारच, पण ते कसं येतं हे जास्त महत्वाचं आहे. हू डझंट मग क्रियापदाचे विरूप लाईक. हू डझंट लाईक धिस. हे कोणाला बरं आवडत नाही असा आपण प्रश्न विचारतो. हे कोणाला आवडतं, हू डज लाईक म्हणजे हू लाईक्स धिस. हे कोणाला आवडत नाही, हू डझंट लाईक धिस. हे कोणाला हवं आहे. हवं असणे म्हणजे तुम्हाला माहिती क्रियापद टू वॉन्ट म्हणजे हवं असणे म्हणजे पाहिजे असणे.
हे कोणाला हवं आहे, कोणाला म्हणजे हू. ओके, परत तेच हू सहाय्यकारी क्रियापद कोणाला म्हणजे ही शीट पैकी येत असणार. हू डज करता तर नाहीये कारण तोच करताय. हू डज वॉन्ट हे दिस, हू डज वॉन्ट दिस. आणि हे डज वॉन्ट जेव्हा एकत्र होणार तेव्हा आपला शेवटचा अंतिम वाक्य काय असेल आपलं, हू वॉन्ट्स दिस. हू वॉन्ट्स, डज वॉन्ट बरोबर वॉन्ट्स. बघा, हू वॉन्ट्स दिस. सायंटिस्ट लेवलला जाऊन अभ्यास करतात कुठल्याही गोष्टीचा. करायचं जर मनापासून करायचं नाही तर करायचं नाही. टाइमपास वाले धंदे नाही करायचे बिनाकामाचे. आणि नंतर उगाच जगामध्ये चुकीच्या गोष्टी आम्हाला येत नाही, अमक्याने तमक्याने त्या बंधात नाही पडायचं. असो, हे कोणाला हवं आहे. आता हेच हे कोणाला नको आहे असं आपण घेऊया वाक्य. हे कोणाला नको आहे. ओके, परत हे कोणाला म्हणजे इकडे हू WHO हू. परंतु नकारार्थी वाक्य लिहिताना मात्र तुम्हाला नकार सहाय्यकारी क्रियापद लावायला लागेल. मग कोणाला म्हणजे ही शीट पैकी एक असल्यामुळे डज ला नॉट लागणार. डझंट, हू डझंट आवडण्यासाठी क्रियापद लाईक. हू डझंट लाईक धिस. दिस इज युअर फायनल सेंटेन्स. ओके, हे कोणाला हवं आहे, हू वॉन्ट्स धिस. हे कोणाला नको आहे, हू डझंट नॉट लाईक क्रियापद वॉन्ट आहे. सॉरी, who doesn't want, WANT, who doesn't want this. ओके, असं कोणाला वाटतं. बघा, शब्द सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहित नाही कोण करतात. तृतीय पुरुष वचन सहाय्यकारी क्रियापद येणार डज, हू डज. आणि तोच करता आपल्याला माहित नसल्यामुळे मधला ही भिंत गेली. हू डज वाटण्यासाठी. थिंक, टू थिंक हे क्रियापद. हू डज THINK थिंक. असं सो, हू डज थिंक सो. मग आता हे डज थिंक एकत्र आल्यानंतर काय होणार बघा. शेवटचा अंतिम प्रश्न काय ठरवतो आपला, हू डज थिंक एकत्र झालं. थिंक्स THINKS, हू थिंक्स सो. असं कोणाला बरं वाटतं. बघा किती सुंदर प्रश्न तयार झाला. हू थिंक्स सो. आता निगेटिव्ह वाक्य जर आपण याचं बनवलं, निगेटिव्ह प्रश्नार्थी वाक्य, असं कोणाला वाटत नाही. बघा, असं कोणाला वाटत नाही. हू कोणालासाठी हू. पण इथे मात्र नकारार्थी वाक्य असल्यामुळे, प्रश्नार्थी वाक्य पण ते नकारार्थी असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाला नॉट लागेल. कोणाला म्हणजे इकडे डजला नॉट, डझंट. हू DOESN'. Who doesn't think, TH क्रियापद विरुद्ध think. Who doesn't think so. असं कोणाला वाटत नाही. बरोबर बघा, यायलाच पाहिजे तुम्हाला, कसं येत नाही. असं कोणाला वाटतं. Who does think so, does think एकत्र केलं. Who thinks so. असं कोणाला वाटत नाही. Who doesn't think so. ओके, हे तुम्हाला कळायलाच पाहिजे आणि क्लिअर कट कळायला पाहिजे. वाक्य सर्वच्या सर्व लिहून द्या. कंटाळा करा तर वर्णसंधी आहे पण काही तुम्ही फायदा नाही उचलला असं जातं. असं काही करू नका तुम्ही. तुला हे का हवं आहे. हवं असणं म्हणजे पाहिजे असणे. तुला हे का हवं आहे. का म्हणजे व्हाय. ओके, W शब्द व्हाय. तुला असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद डू. W शब्द सहाय्यकारी क्रियापद करता. तुला आला इकडे यू. व्हाय डू यू. हवं असण्यासाठी क्रियापद कुठला आहे, वॉन्ट. WANT वॉन्ट. बघा, आता इथे मध्ये हा करता आल्यामुळे याच्यामध्ये भिंत आल्या, आपण याला एकत्र करू शकत नाही. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. व्हाय डू यू वॉन्ट. तुला हे काही ना धिस. व्हाय डू यू वॉन्ट धिस. व्हाय डू यू वॉन्ट धिस. आता त्याला हे का हवं आहे. व्हाय डज ही वॉन्ट धिस. लिहून घ्या आपण, जेवढा सराव होतो तेवढा चांगलाच आहे. त्याला हे का हवं आहे. व्हाय
करता त्याला आल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद बदलणार इकडे डज ही शीट पैकी एक व्हाय डज ही हवं असण्यासाठी क्रियापद येणार वॉन्ट व्हाय डज ही वॉन्ट दिस बघा करेक्ट एकदम यायलाच पाहिजे मला तुला हे का हवं आहे व्हाय डू यू वॉन्ट दिस त्याला हे का हवं आहे व्हाय डज ही वॉन्ट दिस ओके घेऊन घ्या सराव करा परत 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 लिहा तुला असं का वाटतं का म्हणजे फाय करता तुला असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद येणार डू व्हाय डू यू ओके तुला असं वाटणं व्हाय डू यू थिंक THINK व्हाय डू यू थिंक सो समजलं व्हाय डू यू थिंक सो तुला असं का वाटतं ओके बघा याची अजूनही आपल्याला भरपूर वाक्य बघायचे आहेत विच हाऊ मच हाऊ मेनी याच्याशी रिलेटेड जी काही वाक्य आहेत ती पण आपल्याला पाहिजे ते आपण सर्वच्या सर्व वाक्य आता ही जी वाक्य आजच्या लेक्चरमध्ये पाहिली याचा व्यवस्थित सराव करा पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या उर्वरित वाक्यांचा अगदी व्यवस्थित अगदी शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करणार आहोत ठीक आहे प्रत्येक वाक्याचा अगदी सखोल खोला जाऊन अभ्यास करा हे कसं आला असा प्रश्न विचारायचा नाही आणि त्याचं जोपर्यंत उत्तर आपल्याला सापडत नाही तोपर्यंत ते शोधतच राहायचं आता तुमच्या समोर करेक्ट एक्सप्लेनेशन आहे त्यामुळे तुम्हाला जास्त इकडे तिकडे टाइमपास करण्याचं काही काम येत नाही टाइमपास म्हणजे तुमचा वेळेचा अपव्यय होणार नाही टाइमपास चुकीचा शब्द आहे तुमच्या वेळेचा अपव्यय होणार नाही वेळ वाचेल आणि ते परत परत केल्यानंतर तुमची त्याच्यावर मास्टर येईल कमांड येईल आणि त्याच्यानंतर तुमचा स्पोकन इंग्लिश स्पीकिंगचा प्रवास अत्यंत सुखकर होईल चला मग तुर्तास आजच्या पुरतं इतकंच इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेला भाग पुढे साध्या वर्तमान काळातीलच इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा उर्वरित जो भाग आहे तो आपण कंटिन्यू करू ठीक आहे तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा व्यस्त राहा आणि मस्त राहा